नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी लागणार आपल्याला टर्बो VPN. या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. VPN सेटिंगमधनं कनेक्ट करून आपण थोड्या वेळ थांबून कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कोणताच नेटवर्क एरर येणार नाही. मग मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर क्रिएटवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची. मॉडेलची इमेज सिलेक्ट केल्यानंतर इफेक्टच्या शेजारी स्पीड रेशो त्याच्यावर क्लिक करून पहिला ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं. नंतर इमेजवर क्लिक करून थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे बेसिक ऑप्शन आहे, त्याच्यावर जाऊन स्केलवर जाऊन इमेजला ॲक्युरेट झूम करून घ्यायचं. नंतर पोझिशनवर जाऊन त्याची ॲक्युरेट पोझिशन सेट करून घ्यायचं आहे. नंतर राईट क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर कॅपॅसिटी हा लोगो डिलीट करून घ्यायचा. नंतर आपण सॉंग ॲड करू. ॲड सॉंगवर क्लिक करून व्हिडिओ टेक्स्ट एक सॉंग ॲड करून घेऊया. त्यानंतर इमेजवर क्लिक करून पहिला ऑप्शन स्लाइड त्यावर क्लिक करून एक्स्ट्रा इमेज डिलीट करून टाकू. तर मित्रांनो, फोटो आणि सॉंग ॲड झालेला आहे. तुम्हाला आता स्लाइड इफेक्ट सांगतो. तर मित्रांनो, व्हिडिओ रेडी केला आहे. तर आपला पहिला स्लाइड आहे 0.0 ते सांगता येत नाही मित्रांनो, बघू शकता. झूम करून मित्रांनो बघितलं ना, पहिला स्लाइड आहे 5 सेकंदवर. नंतर जाणार आपण डायरेक्ट 17 स्लाइड आहे. हे मारून झाल्यानंतर पहिल्यांदा फिल्टरवर जाणार आहे. फिल्टरवर जाऊन इथं आपण पहिले ह्याला आपण लावणार आहे टूलेस फिल्टर. टूलेस लावून साईज फुल करून ॲडजस्टवर जाऊन सॅच्युरेशन -50 करणार आहे मित्रांनो. राईट क्लिक करून त्याची साईज आपण ठेवणार आहे 2 सेकंदापर्यंत. बघू शकता अशी त्याची साईज घेणार. त्यानंतर नेक्स्ट इमेजवर जाऊन मित्रांनो ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं लावलेला आपण मित्रांनो रॉक वर्टिकल 0.8 सेकंद ठेवून राईट क्लिक केला. त्या पुढच्या इमेज ॲनिमेशनमध्ये जाऊन इथे लावलेला आहे शेप 3 साईज 2.1 ठेवून सेकंद ठेवून राईट क्लिक केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो
व्हाईट बीटवर आपण लावलेला आहे ब्लॅक फेड साईज 0.1 सेकंड घेऊन राईट क्लिक केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट इमेजवर क्लिक करून इफेक्टवर जाऊन इथं लावला आहे मिरर फ्री लेअर. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवर जाऊन मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवर जाऊन स्प्लाइटवर जाऊन लास्टला मिरर फ्री लेअर आहे त्याला राईट क्लिक करून तो साईज तेवढ्या स्प्लाइटवरती ठेवतो आणि नंतर मित्रांनो इथे की मारायचे. त्यासाठी आपल्याला इमेजच्या ॲक्युरेट येऊन सॉन्गवर क्लिक करून राईट क्लिक केलेलं आणि लास्टला जाऊन डबल की मारून वर्टिकल ओपन केलेलं. त्यामुळे अशा प्रकारे इफेक्ट लागून जातो. मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवर जाऊन ॲड केला आहे त्या ॲड करून मधल्या व्हाईट बीटवर मित्रांनो आपण लावला आहे शेक साईज 0.1 राईट क्लिक केला. त्यानंतर इफेक्टवर जाऊन तिथे इफेक्ट केला आहे बॉडी इफेक्टवर जाऊन मित्रांनो बघू शकता ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल. हा इफेक्ट ॲड केला आहे. त्याची साईज मित्रांनो आपण ठेवलेलं आहे 11 सेकंदापर्यंत. त्यानंतरच्या पुढच्या व्हाईट बीटवर जाऊन तिथं आपण शेक 0.2 सेकंद ठेवून राईट क्लिक केलेला आहे आणि इथं मित्रांनो आपण लो प्रोजेक्ट हा इफेक्ट ॲड केलेला आहे. नंतर राईट क्लिक करून मित्रांनो पुढच्या इमेजवर जाऊन हा मागचाच हा इथला कॉपी करून पुढे ॲड केलेला आहे. मित्रांनो इथं ॲड करून ह्याची साईज कमी केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं आपण रॉक हॉरिझॉन्टली लावलेला आहे राईट क्लिक केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावर आपण त्या इमेजवर क्लिक करून मित्रांनो आपण बॉडी इफेक्टवर जाऊन ट्रेंडिंगमध्ये युनिडायरेक्शनल हा इफेक्ट ॲड केला आहे मित्रांनो. बघू शकता स्क्रीनवर त्याची साईज तेवढ्या स्प्लाइटपुरती ठेवून घेतलेला आहे मित्रांनो. अशी ते साईज सेट करून घेतलेले आहे. त्यानंतरचा मित्रांनो हा मागचाच गर्ल सिक्रेशन हा इथनं कॉपी करून इथं पुढं ॲड करून तेवढ्या स्प्लाइटपुरती त्याची साईज वाढवून घेतलेली आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं आपण व्हाईट बीटवर लावलेला आहे व्हाईट फेड साईड 0.8 सेकंड ठेवून राईट क्लिक केलेला आहे आणि पुढच्या व्हाईट बीटवर जाऊन तिथं लावलेला आहे व्हाईट फ्लॅश 0.6 सेकंड ठेवून राईट क्लिक केलेला आहे. पुढच्या ह्याच्यावर बी व्हाईट फ्लॅश साईड 0.1 सेकंड ठेवून राईट क्लिक केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो लास्ट ह्याच्यावर बी आपण व्हाईट फ्लॅश ॲड करून साईज 0.1 सेकंड ठेवून राईट क्लिक केलेला आहे.
अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ रेडी झाला आहे. आता आपल्याला ॲडजस्टवर जाऊन शार्पन 10 लावून घ्यायचा आहे. शार्पन 10 लावून राईट क्लिक करून त्याची साईज लास्टपर्यंत घ्यायची आहे मित्रांनो. आणि सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट 60 कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे.